फायनली 2-3 वर्ष मी जे स्वप्न बघत होतो की भैरवगडाचा ट्रेक हा करायचा आहे, मोरोसीचा भैरवगड जो नेहमीच ट्रेंडिंग असतो, त्या भैरवगडाला भेट देण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत. 5 मित्र आहोत. एकंदरीत ह्या भैरवगडाची जी भटकंती आहे ती आता सुरू झालेली आहे. आत्ता वाजले सकाळचे 5:45 आणि 5:45 वाजता आम्ही भैरवगडाची भटकंती चालू केलेली आहे. हा गड थरार आहे, भयंकर थरार आहे आणि तो थरार आम्ही अनुभवायला आलोय. हे स्वप्न होतं, हा ट्रेक मला पूर्ण करायचा आहे. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येईल. इंटरेस्टिंग असे सिनेमॅटिक शॉट, ड्रोन शॉट आपण ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. हे नमस्कार मित्रांनो, मी सुचित सुगन आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन झकास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. ब्लॉग हळूहळू पुढे बघत राहा. गडावरती चढण्यासाठी वरती काही सेफ्टी इक्विपमेंट दिल्या जातात, तर त्याचे चार्जेस काय आहेत. आज आम्ही कोणाबरोबर चाललोय, जे इथले ग्रामस्थ आहेत तेच आहेत. त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये प्रॉपर शिक्षण घेतलेलं आहे. सो आज ते आमच्यासोबत आहेत. आमच्या पुढे जवळजवळ 50 लोक गेलेत. आज रविवार आहे, गरमी खूप आहे, लोक जास्त काही येत नसतील, पण आता आमच्या पुढे 50 लोक गेलेत. आता मागून किती येतील माहीत नाही. प्लीज शेवटपर्यंत बघा. आता बघूया आता पुढे ह्या ब्लॉगमध्ये किती धमाल आहेत आणि किती थरार आपला उडतोय. आता मित्रांनो, आम्ही रस्त्याने चालतोय, पण एक चांगलं दिसते की ही जी पायवाट आहे जी भैरवगडाकडे जाते, अजिबात कचरा दिसत नाही. बरोबर ना प्रीतम? अजिबात म्हणजे एक चॉकलेटचा कागद सुद्धा दिसत नाहीये. म्हणजे हे बघून ना एकदम भारी वाटतंय, कारण आजपर्यंत आम्ही सह्याद्रीमध्ये खूप गड किल्ले भटकंती केलेली आहे. हे असं क्वचित बघायला भेटतं आणि हे प्रत्येक गड किल्ल्यांवरती घडलं पाहिजे की कचरा दिसलाच नाही पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे की आपण जे खायला घेऊन येतो, ते भले प्लॅस्टिकची बॉटल असेल या चिप्स असतील, तर ती आपल्याबरोबर जशी बॅगेतून आणतो तशीच ती आपली जबाबदारी बनते की ती आपल्याबरोबर खाली घेऊन तिची योग्य ती विल्हेवाट लावणे, म्हणजेच खाली कचरा कुंडीत टाकणे. सो हे बघून भारी वाटलं. बिग थम्स अप. भैरवगडाकडे जाणारी जी पायवाट आहे ती सोपी आहे. हा दम लागू शकतोय कारण चढ उतार आहेत, पण सोपी आहे. अजूनपर्यंत तरी आम्हाला अशी रिस्की पायवाट लागलेली नाहीये. थोडी विश्रांती घेतली आम्ही. वाट जरी सोपी जरी असली तरी खूप थकवणारी आहे. हे बघताय वातावरण असं आहे. इकडे सह्याद्रीत ढग अडकलेत, बघायला छान वाटतं. वाट आहे ना मित्रांनो, ती एकदम चढीची आहे. हा जो भाग दिसतोय मधला, तो एकदम असा उभा आहे, त्यामुळे तिथे जास्त दमछाक लागू शकते. तर जर तुमच्याकडे एखादी गोळी असेल तर ती तोंडामध्ये ठेवा, जेणेकरून दम लागणार नाही. आणि चढत असताना कृपया बोलू नका, त्याने जास्त दम लागतो बोललात तर. तोंड बंद ठेवा आणि नाकाने श्वास घ्या आणि चढा. बघा, मला दम कमी लागेल. बघताय मित्रांनो, रस्ता पूर्ण असाच आहे, कपरीचा आहे पूर्ण रस्ता. दगड मोठे मोठे रस्त्यामध्ये आहेत. अशा वेळी पायात चांगले शूज असणं गरजेचं आहे. आम्ही एका अशा पॉइंटला येऊन पोहोचलोय की तिथे चक्क स्वर्ग दिसते समोर. म्हणजे स्वर्ग सुद्धा फिका पडेल. बघा मागे, ओ माय गॉड, केवढी ही भली मोठी सह्याद्री आणि ते अटकलेल्या सह्याद्रीमध्ये ढग. आणि हा जो सुळका दिसतो, हा बरोबर आहे भैरवगड. बाकी ही पूर्ण सह्याद्री बघा केवढी उंच आहे, केवढी भली मोठी उंच आहे की ती अर्धी ढगामध्ये गुडूप झाली. इथे बघताय मित्रांनो तुम्ही, इथे ह्या पायऱ्या दिसतात. ह्या आपल्याला भैरवगडच्या पायऱ्या दिसतात बघा. आता त्या उद्ध्वस्त झाल्या सगळ्या, पण थोड्या तरी दिसतात.
आता आपण पोहोचलोय भैरवगड माचीवरती आणि इथे भैरव देवाचं मंदिर सुद्धा आहे. ते सध्या पडक्या अवस्थेत आहे, पण ह्या देवावरूनच ह्या गडाला भैरवगड असं नाव पडलं. हा पूर्ण नाणेघाट आहे आणि तो बघा नानाचा अंगठा तिकडे दिसतोय की नाही तुम्हाला माहिती नाही. ढगामध्ये गुडूप झालेला आहे आणि त्याच्या मागे आहे जीवदानी. आता मित्रांनो या जंगलातून या खिंडीत येऊन पोहोचलोय. तर वरती जातो, तिथे पाण्याचं टाकं आहे, तिथे पाणी पितो. तिथून आम्हाला डाव्या बाजूला जायचं आहे त्या शिड्यांपाशी, जिथून ते हार्नेस वगैरे सगळं लावतात. बघताय मित्रांनो तुम्ही, हे बघा ही पूर्ण जी पायवाट आहे ना ती पूर्ण अशी मातीची आहे. बघा आता मी त्या जंगलातून वरती ह्या खिंडीमध्ये चढलो. पूर्ण जी पायवाट आहे ना ती पूर्ण अशी मातीची आहे. त्यामुळे मी सांगतोय की चांगल्या ग्रिपचे शूज असणं खूप जरुरी आहे, नाहीतर इथून पाय घसरू शकतो. आता उतरताना तर बसतच जावं लागणार आहे सगळ्यांना खाली मला वाटतंय. आता आम्ही त्या पाण्याच्या टाक्याच्या इथे येऊन पोहोचलो होतो, पण त्या पाण्याच्या टाक्यात ना एक माकड मेले. प्रयत्न करतो त्याला बाहेर टाकण्याचा, पण आता ताण भरपूर लागली होती. वरती आम्ही ऐकून होतो की पाणी भेटणार आहे, त्यामुळे आम्ही सगळ्या पाण्याच्या बॉटल इकडे खाली संपवल्या. वरती येऊन आम्हाला सरप्राईज भेटलं. पाण्यातच मेले ते, त्यामुळे नाही पिऊ शकत. सौरभ रेडी झालेला आहे, आपला जिगरी दोस्त रेडी झालेला आहे, आपला एक मित्र रेडी व्हायचा बाकी आहे. आता प्रीतम रेडी होतोय, हार्नेस घालतोय तो. हे बघा कुठल्या पद्धतीनं इथे हार्नेस फिट केलं जाते. रवी दादा मदत करतात आहेत. आजचे आपले गाईड्स आहेत, त्यांच्या मदतीशिवाय आम्ही हे पार करूच शकत नाही. नामुमकिन. Exciting, bro. सावकाश रे. सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे.
फायनली मित्रांनो ऑलमोस्ट वरती आम्ही पोहोचतोय. अनुभव एक नंबर होता, थ्रिलिंग होता आणि मस्त होता. आता इथे बघा वरती आपलं एक पाण्याचं टाकं दिसतंय, पण ते पिण्यायोग्य नाही आहे, पूर्ण गढूळ आहे. पावसामध्ये ते पूर्ण भरत असणार. महाराजांच्या काळात हा जो भैरवगड आहे तो एक टेहाळणीसाठी त्याचा उपयोग केला जात असावा असे या गडाच्या आकारातून दिसते. कारण जी गडाची वरची टॉपची जी बाजू आहे ती एकदम छोटी आहे. वरती असं बघण्यासारखं कुठलीही तटबंदी नाही आहे किंवा असं काही नाही आहे. फक्त बस सपाट भाग आहे वरती, बाकी असं बघण्यासारखं काही नाही आहे. सो हा टेहाळणी बुरुजच होता, ह्याच्यावरून हे स्पष्ट दिसतंय. आणि फायनली मित्रांनो आम्ही वरती टॉपवरती भैरवगडाच्या एकदम माथ्यावरती येऊन पोचलेलो आहोत. सो एकंदरीत खूप आनंद होतोय, कारण खूप महिन्यापासून भैरवगडाचं प्लॅनिंग होतं आणि फायनल ते पूर्ण झालेलं आहे. आम्ही आता पूर्ण एकदम टॉपवरती आहोत. वरती कुठलीही तटबंदी नाही आहे, वरती कुठलीही भैरवनाथाची मूर्ती नाही आहे, या कुठलेही शिवकालीन अवशेष नाही आहेत. फक्त शिवकालीन आपल्याला दिसतात त्या खालच्या पायऱ्यात दिसतात. कारण ज्या वेळेला इंग्रज जेव्हा आपल्या देशातून निघून गेले त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातील जे किल्ले होते, आपल्या महाराजांचे जे गड किल्ले होते ते सगळे तोडून गेले. त्यांची जी पायवाट होती ते सगळी उद्ध्वस्त करून गेले. सो त्यामुळं ही आता तुम्ही जी बघितलीत ह्या ब्लॉगमध्ये की कशा पद्धतीनं गडावरती चढावं लागतंय. तर हा असा भैरवगड, हा जो भैरवगड आहे तो एक टेहाळणी बुरुज म्हणून ओळखला जायचा. आता तुम्ही माझ्या इकडे पाठीमागे बघताय हा संपूर्ण नाणेघाट आहे. तिकडे तुम्ही बघताय त्या बाजूला नानाचा अंगठा दिसतोय आणि ही जी सुळका आहे समोर, ह्या सुळक्याच्या मागे जीवदान किल्ला आहे, त्याला सुद्धा आपण लवकरच भेट देणार आहोत. आणि एकंदरीत ही अथांग पसरलेली सह्याद्री जी प्रत्येक भटक्याला वेळ लावते. स्वप्न होतं की भैरवगडाची भटकंती करायची आणि फायनली ती
आज पूर्ण झाले. इकडे तुम्हाला सकाळी सांगतो, इकडे जेव्हा आम्ही आलो इकडचे पूर्ण ढग जे होते ना ते अडकले होते. आत्ता हळूहळू चालले, जसं जसं ऊन वाढत चाललंय. उघड्या डोळ्याने जी बघण्यात मजा आहे ना ती तुम्हाला ह्या कॅमेऱ्यामधून नाही दिसणार, 100% नाही दिसणार. सो खूप एन्जॉय करतोय. म्हणजे वरती येऊन एकदम आम्ही शांत, गर्दी होती पण आता इथे पुरकूनच नाही. आता फक्त आम्ही जेवढे आलो होतो ना, म्हणजे जे 5 जण तेवढंच आहोत वरती, बाकीचे सगळे खाली गेलेत. म्हटलं तुम्ही जा खाली, आम्ही थोडा वेळा नेतो खाली. तर वरती आम्ही एवढेच जण आहोत आणि आम्ही शांतपणे बसलोय, रिलॅक्स करतोय. सुख म्हणजे सह्याद्री. म्हणजे आयुष्यात जर कुठले टेन्शन असतील तर नक्की तुम्ही सह्याद्रीला भेट द्या. आता पण आम्ही सह्याद्रीत आलोय. सगळं जे टेन्शन होतं ते सगळं आम्ही विसरलेलं आहे. शपथ सांगतो विसरून गेलेलो आहे. अरे मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सौरभ, प्रीतम, शिवक, जे आता आपण एवढ्या दिवसापासून जे टेन्शन कुठल्याही गोष्टीचं घेत होतो, आज आपण विसरलो होतो ट्रेक करताना. सह्याद्री सर्व काही विसरायला होतं. सह्याद्री सगळं काही विसरलं होतं. सह्याद्री वेळ लावते आणि एकदा सह्याद्रीने जर वेळ लावलं तर दीपू काय होतं? भावा कम टू सह्याद्री. भावा कम टू सह्याद्री. अजून काय पाहिजे? चला मित्रांनो, आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहोत. सगळं परत आम्ही ॲक्शन मोडमध्ये आलेलो आहोत. आत्ता माझी पण धडधड वाढायला लागली. सुरुवातीला असं काय वाटत नव्हतं पण आता वाटायला लागलंय. भीती कशी नाही वाटणार? भीती तर वाटणार ना, केवढ्या उंचीवरती आहोत आम्ही. आणि अशा प्रकारे मित्रांनो आम्ही तो सगळ्यात हृदयाचा ठोका चुकणारा जो
पॅच होता तो आम्ही कव्हर केलेला आहे. फाटली पण मजा वाटली. असं कायसं ते होतं. वाजले दुपारचे 12. अंदाज आहे की एका तासामध्ये पोहोचू जर कुठे टाइमपास नाही केला तर. तर हे आहे श्री भैरवनाथाचं मंदिर. हे गडाच्या खालीच आहे. हेच पडक्या अवस्थेत मंदिर आहे. इथे गावकरी येऊन पूजा करतात. ह्याच भैरवनाथावरून गडाचं नाव भैरवगड असं पडलं. रानमेवा थोडी उन्हातून सुकलेत करवंद, पण आपली तहान थोडी थोडी भागवत आहेत.